हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण फिश करी बनवणार आहोत। तर मी इथे रावस फिश आणलेला आहे। तर त्यासाठी आपण जर रस्सा बनवायचा आहे त्यासाठी आपण वाटण घेणार आहोत। मी इकडे थोडीशी कोथिंबीर घेतली, बंच ऑफ कोथिंबीर घेतले, कोरिएंडर लीव्स, 3 मिरच्या घेतल्यात, आलं घेतलं मी 1 इंचापर्यंत, लसूण घेतले 10-12 पाकळ्या आणि थोडंसं खोबरं, जास्त नाही घेतलं, थोडंसंच घेतलंय खोबरं आणि 1 लिंबू। तर आता आपण बघूया काय काय करायचंय ते। आता ही कोथिंबीर धुतली, आपण वाटल्याच्या भांड्यात टाकून घेऊया। मिरच्या 3 मिरच्या घेतल्या आपण, आलं घेतलं आणि लसूण। आता आपण फिश साफ धुवून घेतलेला आहे, त्याला मी ना लिंबू लावून घेते। रावस म्हणजे इंडियन सॅल्मन फिश। जर तुम्ही फक्त अंडे हेच प्रथिनांचा उच्च स्रोत म्हणून विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात। रावस मासे प्रथिनांच्या बाबतीत कोणत्याही मांसाहारापेक्षा कमी नाहीत। रावस फिशमध्ये इतर माशांच्या तुलनेत जास्त प्रथिने असतात। हा मासा विटॅमिन बी आणि विटॅमिन डी चा सर्वोत्तम स्रोत मानला जातो। तर इथे मी माशाला पहिले अर्धा लिंबू पिळून लावलेला आणि अर्धा चमचा मीठ लावलेलं आणि आता मी ही ग्रीन पेस्ट लावणार आहे 2 टेबलस्पून। तर आता आपण पेस्ट जी होती ती ह्याला लावून घेतलेली आहे। थोडं अर्धा तास आपण ठेवून देऊया। जे खोबरं आपण थोडंसं घेतलेलं ते आपण वाटून घेऊया याच्यात आणि या तुकड्याचं कालवण बनवणार आहे। तर आता आपण पहिले फोडणी देऊया। तर आता आपण पातेल्यात तेल घेतले 2 टेबलस्पून, त्याच्यातली ही पेस्ट आहे ना ती टाकून घेते, आलं लसूण मिरची कोथिंबीर। या व्यतिरिक्त रावस माशामध्ये सेलेनियम, जस्त, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम सारखी खनिजे देखील आहेत। आणि ही जी खोबऱ्याची आपण पेस्ट बनवली ही पण टाकून घेतो। हा मासा अमिनो ॲसिडने समृद्ध आहे। रावसमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड तसेच विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन बी हे भरपूर प्रमाणात आहेत। तर आता आपण छानपैकी वाटण परतून घेऊया। इथे आपण 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर वापरले। 2 टीस्पून आपण आगरी मसाला घेतलाय। तुमचा जो घरगुती मसाला असेल तो तुम्ही घ्या। 1/2 टीस्पून आपण हळद वापरले। इथे आपण सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले बघा कसे, तेल कसं सोडलंय मसाल्यांनी। आता आपण याच्यात गरम पाणी टाकणार आहे। आता आपण यात गरम पाणी टाकून घेऊया। आता त्या तुकड्याच्या आहेत ना जे आपण बाजूला काढल्यात त्या टाकून घेऊया। चिंचेचा एवढा गोळा घेतलाय कारण आपल्याला थोडी चिंच त्या तळायचे त्याच्यासाठी पण लागणार, दूर कर, एवढं जवळ नको। चिंच कोळून घेऊया आपण गरम पाण्यात ना, कोळून घेतली थोडी चिंच, ही त्याचा रस निघाला पाहिजे पूर्ण। 2 टेबलस्पून निघाला आता रस, तो टाकून घेते मी।
आता रस्सा किती दाट झालाय बघा. थोडंसं खोबऱ्याचं ते पाणी जे होतं ते धुतलेलं ते मी टाकते याच्यात. मीठ टाकून द्यायचं आपल्याला. मीठ मी टाकलं नव्हतं. अर्धा टीस्पून. तर बघा आपलं कालवण झालेलं आहे. मी 10 मिनिटं शिजवलं ते. बघा छान मस्त इथे बघा कशी तर्री आले. तर आपलं रावसचं कालवण तयार आहे. तुम्ही पण असं बनवा आणि तुमचं कसं झालेलं ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.